हे स्वामी भक्तांनो, आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। अनंतकोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ माऊली यांचे जीवन कार्य बघितले असता ते फक्त लोककल्याणासाठी समर्पित होते असे दिसून येते। अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून जो ज्ञानाच्या प्रकाशाने मानवाचे अवघे जीवन उजळून टाकतो तो खरा गुरु असतो। त्या अर्थाने पाहिले असता श्री स्वामी समर्थ महाराज खरे गुरुच म्हणले पाहिजेत। श्री स्वामींनी समाजातील अंधश्रद्धा दूर केली, लोकांना भक्तीचा खरा मार्ग दाखवला, माणुसकीची आणि प्रेमाची शिकवण दिली। जगात कष्टाला पर्याय नाही म्हणून कष्ट करा आणि पोट भरा असा संदेशही स्वामींनी दिला। अनिष्ट रूढी, लबाडी, ढोंगीपणा आणि बोवाबाजी करणाऱ्या समाज शत्रूंची त्यांना चीड होती। सत्याची कास धरा, खरा देव ओळखा आणि मनापासून देवाची भक्ती करा असे स्वामी सांगत असत। श्री स्वामींनी लीला केल्या, पण त्या लोकांची धर्मश्रद्धा वाढावी म्हणून संकटकाळी स्वामी मदतीला धावून येतात। मात्र त्यांना मनापासून हाक दिली पाहिजे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा संदेश त्यांनी दिला आहे। मी तुम्हाला स्वामींच्या असंख्य लीलांपैकी काही लीला ऐकवत आहेत। त्या ऐकून सर्वांना प्रेरणा मिळेल, भक्ती व भाव वाढेल आणि श्री स्वामींची महती कळेल अशी मला खात्री वाटते। पण माझ्या एक लक्षात आले आहे की मागील मी जेव्हा व्हिडिओ बघितले, कथा ऐकवल्या आहेत, त्या खूप कमी लोकांनी बघितल्या आहेत, तर ते स्वामी भक्त कसे म्हणावेत बरे असे मला जरा शंका वाटली। म्हणून पण जे खरे स्वामी भक्त आहेत ते नक्कीच या कथा ऐकतील, वाचतील असे मला जरूर वाटते आणि त्याचबरोबर या चॅनेलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब जरूर करतील आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहितील। तर स्वामी भक्तांनो, आपण पाहूयात की आता पुढील कथा मी स्वामी सेवेकरी। आज आपणास ऐकवत आहे नवी कथा, संन्याशांना अद्दल घडवली। अक्कलकोटमध्ये श्री स्वामींची कीर्ती दिवसेंदिवस वाढू लागली, त्यांचा भक्त परिवारही वाढू लागला। स्वामींनी अनेकांची व्याधी दूर केली, अनेकांना दिलासा दिला, त्यामुळे भाविकांची भक्ती स्वामींवर अधिकच वाढली। काही ढोंगी साधूंना ते सहन झाले नाही, ते स्वामींचा द्वेष करू लागले, त्यांना तुच्छ लेखू लागले। एकदा अक्कलकोटमध्ये असेच 2 ढोंगी साधू आले, त्यांनी श्री स्वामींच्या विरोधात अपप्रचार सुरू केला। तुम्ही ज्या नागड्या साधूच्या नादी लागलात तो ढोंगी आहे, तुम्ही ज्याला परमेश्वराचा अवतार मानता तो काही परमेश्वर नाही, सोडा त्याचा नाद, आमची भक्ती करा असे ते साऱ्यांना सांगू लागले। श्री स्वामींनी अंतर्ज्ञानाने ते ओळखले होते, पण त्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष केले। एकदा त्या दोघा साधूंनी श्री स्वामींचा पिच्छा पुरवला, ते जिथे जात ते तिथे जाऊ लागले। स्वामींनी ते ओळखले आणि त्यांना अद्दल घडवायचे ठरवले। श्री स्वामी आपल्या परमभक्ताच्या घरी गेले, तेथे ते साधूही गेले। श्री समर्थांच्या त्या सेवेकराने तिघा संतांचे स्वागत केले, तिघांसाठी आसने मांडली, त्यांची पूजा अर्चा केली। आता आपल्याला पक्वाने खायला मिळतील असे दोघा ढोंगी साधूंना वाटले। श्री समर्थ आल्याचे कळताच तेथे सेवेकऱ्यांची दाटी झाली। श्रींच्या दर्शनासाठी सेवेकरांची झुंबड उडाली। श्री स्वामींना अर्पण करण्यासाठी सेवेकऱ्यांनी मिठाई, फळे, अनेक भेट वस्तू आणल्या होत्या। श्री स्वामी एका हाताने स्वीकारित आणि दुसऱ्या हाताने भक्तजनांना वाटून देत असत। स्वामींनी कुठलीही फळ किंवा मिठाई खाल्ली नाही किंवा कोणतीही वस्तू ठेवून घेतली नाही। ती दोघे साधू ते बघून रागाने चरफडत होते। हा स्वामी स्वतःही घेत नाही आणि आम्हालाही काही देत नाही असं ते मनात म्हणत होते। दुपार झाली, पण समर्थांनी काहीही खाल्ले नाही।
त्या दोघा साधूंना तर सपाटून भूक लागली होती, पण ते काही करू शकत नव्हते. संध्याकाळ झाली, रात्र झाली, तरी स्वामींनी तोंडात अन्नाचा कण टाकला नाही. दर्शनाला येणाऱ्या भक्तांची गर्दी मात्र होतीच. रात्रीपर्यंत उपाशी राहिल्यामुळे दोघांची खोड मोडली. आता या स्वामींच्या नादी लागायचे नाही असे ठरवून दोघांनी तेथून पळ काढला. ही होती स्वामींची 9वी कथा. आता आपण पाहूया 10वी कथा. तर ती अशी आहे की चिंतोपंतांचा हट्ट पुरवला स्वामींनी. चला, चिंतोपंत टोळ यांची स्वामींवर अपार भक्ती होती. रात्रंदिवस त्यांना श्री स्वामींचाच ध्यास होता. स्वामींनी आपल्याबरोबर नेहमी राहावे असे त्यांना वाटत होते, परंतु असे होणे शक्य नव्हते. जगनिर्मात्याने जग कल्याणासाठी पृथ्वीवर अवतार घेतला होता, त्यामुळे कुण्या एका भक्ताच्या घरी राहणे श्री स्वामींना शक्य नव्हते. एकदा चिंतोपंतांच्या मनात असे आले की आपण श्री स्वामींना सोलापूरला न्यावे, तेथे सिद्धेश्वराचे दर्शन घ्यावे. आपली इच्छा चिंतोपंतांनी श्री स्वामींना सांगितली. तेव्हा श्री स्वामी म्हणाले, एवढेच ना, मग मी येतो की तुमच्या बरोबर. तुम्ही असे करा, आधी सोलापूरला जा, तेथे सिद्धेश्वर मंदिरात मी तुम्हाला भेटेनच. परंतु चिंतोपंतांना तसे नको होते. सोलापूरला स्वामी जातील कसे? त्यांचा प्रवास कसा होईल? प्रवासात त्यांना त्रास तर होणार नाही ना, याची चिंतोपंतांना काळजी वाटत होती. म्हणून त्यांनी 2 घोडे मागवले होते. 2 घोड्यांबरोबर 3रा घोडा सेवकाचा होता. श्री स्वामींना घोड्यावर बसवून आरामात सोलापूरला न्यावे असे चिंतोपंतांना वाटत होते. ठरल्याप्रमाणे सोलापूरला जायची तयारी झाली. 3ही घोडे आले. चिंतोपंत, श्री स्वामी आणि तो सेवक असे तिघे सोलापूरला जायला निघाले. बाजारपेठेपर्यंत तिघांचे घोडे आले. तोवर समोरून एक घोडेस्वार वेगाने तेथे आला. 3ही घोडे थांबवून त्याने चिंतोपंतांना सांगितले की तुम्हाला आत्ताच तहसीलदार साहेबांनी तातडीच्या कामाने बोलावले आहे, तरी तुम्ही माझ्याबरोबर चलावे आणि काम झाले की लगेच निघून यावे. झाले. नेमक्या वेळीच घोळ झाल्यामुळे चिंतोपंत नाराज झाले, परंतु सरकारी आदेशानुसार ते काहीही करू शकत नव्हते. सेवकाला आणि श्री स्वामींना एका मंदिरात थांबवून ते तहसीलदाराकडे गेले. जाताना त्यांनी सेवकाला बजावले की श्री स्वामींना कोठेही जाऊ देऊ नकोस. तहसीलदाराकडे जाऊन अर्ध्या तासानंतर चिंतोपंत परत मंदिरात आले. बघतात तो काय, श्री स्वामी समर्थ तिथे नव्हते. त्यांनी सेवकाला या बाबतीत खडसावून विचारले. तेव्हा सेवक म्हणाला, मी श्री स्वामींना थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु मला न जुमानता श्री स्वामी निघून गेले. स्वामी तर कुठेतरी निघून गेले होते. आता त्यांचा शोध घेण्यात काहीही अर्थ नव्हता. सेवकाला माघारी पाठवून चिंतोपंत नाराज मनाने सोलापूरला गेले. सोलापूरला गेल्यानंतर ते सिद्धेश्वराच्या मंदिरात गेले, तर समोरच पायरीवर त्यांना श्री स्वामी समर्थ बसलेले दिसले. स्वामींना तेथे बघून चिंतोपंत चकित झाले. तेव्हा श्री स्वामी त्यांना म्हणाले, मी तुम्हाला आधीच म्हणले होते की तुम्ही सोलापूरला चला, मी तुम्हाला तेथे भेटेन, परंतु तुम्ही माझे ऐकले नाही. श्री स्वामींची अगाध लीला बघून चिंतोपंतांनी श्री चरणांवर डोके ठेवले. हे स्वामी भक्तांनो, या अशा काही स्वामींनी त्यांच्या जीवनात लीला करून ठेवल्या आहेत, त्या मी आपणास दररोज कथेच्या रूपात ऐकवत आहेत, तरी त्या तुम्ही शेवटपर्यंत नेहमी ऐकाव्यात अशी मी आपणास विनंती करते. त्याचबरोबर आजची केलेली सेवा मी श्री स्वामींचरणी अर्पण करते. काय चुकलं असेल तर त्यांनी मला माफ करावं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.